आजची सर्वात मोठी बातमी पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे। गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरमध्ये सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरामध्ये आंधळे दिसला होता। त्याच्या तोंडाला मास्क आणि कपाळावरती टिळा होता असं सांगण्यात आलं। त्याला हटकताच तो आणि त्याचा साथीदार दुचाकीवरनं पळून गेले असा स्थानिकांनी दावा केलाय। याबाबत माहिती मिळाल्यावरती नाशिक पोलीस तातडीने कामाला लागले। पोलिसांचं एक पथक दत्त मंदिर परिसरामध्ये दाखल झालंय आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। हेच आंधळेला कथितरित्या पाहणाऱ्या स्थानिकांनी जे सांगितलेलं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याची तपासणी केली जाते। त्याचं एक्सक्लुझिव्ह फुटेज आपण पाहतोय एबीपी माझावर। स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये कृष्णा आंधळे एका साथीदारासह आढळलेला होता। त्याने मास्क घातला होता आणि काही लोकांनी हटकताच तो तिथून पळून गेला असं सांगण्यात आलंय। आता या संदर्भामध्ये पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे। गंगापूर रोड परिसरातल्या सहदेव नगरमध्ये सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरामध्ये आंधळे दिसला असं काही लोकांनी सांगितलं, असा दावा त्यांनी केला। त्याच्या तोंडाला मास्क आणि कपाळावरती टिळा होता। त्याला हटकताच तो आणि त्याचा साथीदार दुचाकीवरनं पळून गेला असा स्थानिकांनी दावा केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी होती, यातनं आणखीन माहिती मिळते का? स्थानिकांनी दावा केलेला होता कृष्णा आंधळेला त्यांनी नाशिकमध्ये बघितलं। ज्या ठिकाणी त्याला बघण्यात आलेलं होतं तिथून ज्या मार्गाने तो पुढच्या दिशेने गेलेला होता त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आता नाशिक पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। प्रत्यक्षदर्शी देखील पोलिसांच्या सोबत आहे। जे वर्णन प्रत्यक्षदर्शीने दत्त मंदिराच्या जवळपास दाखवलेलं होतं त्याच वर्णनाचा एक व्यक्ती गाडीवरून जात असताना क्राईम युनिटची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलीस स्टेशन आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेतो आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालू आहे। गाडीचा नंबर दिसत नाहीये, गाडीचा चेहरा दिसतो आहे, तो पण असा स्पष्टपणे दिसत नाहीये। आता त्यांनी जे वर्णन सांगितलं तसं जे पुढे गाडी गेली ना ती गाडी कुठपर्यंत जाते जसा मार्ग मिळेल आम्ही त्या पद्धतीने तपास करू आणि पुढील तपास। तर पोलीस आता आपल्याला या संदर्भातच माहिती देत होते। कृष्णा आंधळेचं कथित फुटेज हे आहे आणि याची तपासणी सध्या पोलिसांकडून सुरू आहे। कृष्णा आंधळे नाशिकमध्ये आढळून आला असं स्थानिकांनी सांगितलं आणि त्या संदर्भात नाशिक पोलीस तातडीने कामाला लागलेले आहेत। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। मुकुल, एकंदरीतच स्थानिकांचा हा जो दावा आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे ते पाहता खरोखरच कृष्णा आंधळेशी संबंधित काही धागेदोरे मिळू शकतात असं वाटतंय का? पूर्वी पोलीस आता जे वर्णन करण्यात आलेलं होतं स्थानिकांच्या माध्यमातून त्या वर्णनाच्या दृष्टीने आता तपास करत आहेत। ज्या मार्गाने कृष्णा आंधळे असल्याचं स्थानिक नागरिक दावा करत आहेत ती व्यक्ती जाताना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली आहे। ही इथून पुढे कुठल्या मार्गाने जाणार त्या दृष्टीने त्या मार्गाने आता पोलिसांचा तपास केला जात आहे। मात्र आता ज्या दुचाकी दिसत आहे ज्या दुचाकीवर बसून कृष्णा आंधळे गेला असं स्थानिक नागरिक सांगतायत तर ती व्यक्ती नेमकी कृष्णा आंधळेच आहे का हे अद्याप सिद्ध झालेलं नाही। पोलिसांचा तसा कुठलाही दुजोरा नाही। जी गाडीवरनं ते गेलेले त्या गाडीची नंबर प्लेट देखील आता दिसत नाहीये। त्यामुळे साहजिकच पोलिसांसमोरची आव्हानं ही खूप आहेत। परंतु स्थानिकांनी ज्या पद्धतीने वर्णन सांगितलेलं होतं ज्या पद्धतीने दावा सांगितलेला होता त्या दृष्टीने पोलिसांचा तपास आता सुरू झालेला आहे। त्या मंदिरापासून साधारणतः अगदी 100 ते 200 मीटर अंतरावरच्याच एका इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती गाडी त्या मार्गाने पुढे मार्गस्थ होताना दिसलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढच्या मार्गाने देखील पोलीस तपास करत आहेत। म्हणजे एकंदरीत आता सीसीटीव्ही फुटेजचा माग कुठेतरी सातत्याने काढत राहण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल। पण त्याचबरोबर मुकुल, कृष्णा आंधळे मात्र हीच व्यक्ती असल्याची कुठलीही पुष्टी पोलिसांनी केलेली नाहीये, बरोबर? अगदी बरोबर आहे। पोलीस फक्त जे वर्णन पोलिसांना सांगितलेलं होतं, पोलिसांना जो फोन आलेला होता की कृष्णा आंधळेला आम्ही नाशिकमध्ये बघितलं आणि ती माहिती मिळताच पोलिसांचं पथक तत्काळ त्या दत्त मंदिर परिसरामध्ये दाखल झालं। तिथलं देखील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी बघितलेलं होतं। मात्र तिथे हार्ड डिस्क खराब आहे, आधीचं रेकॉर्डिंग तिथे होत नाही। त्यामुळे तिथे पोलिसांना आधीचं काहीच बघायला मिळालं नाही।
चित्रीकरण जे झालं ते, त्यामुळे आता पोलिसांचं आव्हान वाढलेलं. रस्त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणाहून ती गाडी मार्गस्थ झालेली आहे, जिथे कुठे तो थांबला असेल तर त्या भागातलं सीसीटीव्ही फुटेज तपासणं आणि त्या बरोबर. गाडीचा माग काढणं आणि नेमकी ही व्यक्ती कोण होती याचा तपास हा नंतर लागणार आहे. बरोबर. तुम्ही आमच्या सोबतच राहा मुकुल. दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये जो प्रत्यक्षदर्शी आहे त्याने काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. 9:15 खाली जेव्हा मी घरून निघालो आणि दत्त मंदिरापाशी जेव्हा आलो मी, तर त्या झाडाच्या तिथं दोघं जण मला दिसले मास्क घालताना. आणि त्यांनी त्या कृष्णांदळेंनी जेव्हा मास्क खाली केला तर विदिन एन सेकंड मी त्याला ओळखलं आणि दुसऱ्या मिनिटाला गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि साहेबांना लगेच इकडे बोलवलं. पण बघितलेली व्यक्ती कृष्ण आंधळेच होता हे कसं? आंधळेच होता तो. 101%नी 10,000% मी सांगतो का तो कृष्ण आंधळेच होता आणि तो मखमालाबादच्या दिशेने गेला. दोघं जण मोटरसायकलवर होते. एवढी मी खात्रीने 10,000% मी सांगतो का तो कृष्ण आंधळेच होता. एवढं मी 100% सांगतो तुम्हाला. तर मुकुल, आत्ताच आम्ही प्रत्यक्षदर्शीची प्रतिक्रिया पाहिली आणि ते खूपच खात्रीने असं म्हणतायत की अगदी मी खात्रीने सांगतो की अगदी 10,000% नक्की तो कृष्ण आंधळेच होता. त्यांच्याशी तुमची काही बातचीत झाली का? त्यांच्याशी आपण बातचीत केली त्याच वेळेस त्यांनी हा दावा केलेला आहे. आता ज्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलेलं होतं त्यांनाच बोलवण्यात आलेलं होतं पोलिसांच्या माध्यमातून आणि त्यांनी त्याच वर्णनाची गाडी जाताना पोलिसांना दाखवलेली आहे. त्यामुळेच हे सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आलेलं आहे. मात्र आता एका व्यक्तीने दावा केला म्हणून तो कृष्ण आंधळे आहे हे मानायला पोलीस सध्या तरी तयार नाहीयेत. पोलिसांना आणखी काही ठोस पुरावे पाहिजे आहेत. जे वर्णन तो सांगतो आहे त्या वर्णनाचा व्यक्ती जाताना गाडीवरनं जाताना दिसतोय, मात्र त्याचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत नाहीये. ज्या गाडीवरनं तो गेलेला आहे त्या दुचाकीची नंबर प्लेट देखील पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघायला मिळत नाहीये. त्यामुळे आणखी जवळचं चित्रण करणारा एखाद सीसीटीव्ही जर रस्त्यामध्ये कुठे दिसला त्याच्यामधलं जर रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं तर अधिकाधिक चित्र स्पष्ट होईल आणि पोलिसांना या व्यक्तीचा माग काढणं हे अधिक सुकर होईल. त्यानंतर हे पोलीस या निर्णयापर्यंत पोहोचतील की हा जो नाशिकच्या स्थानिक नागरिकांना दिसलेला व्यक्ती हा कृष्णा आंधळेच आहे की इतर कोणी आहे. परंतु तो कृष्णा आंधळे असल्याचं समजूनच पोलिसांचा तपास आता सुरू आहे. नक्कीच मुकुल, तुम्ही सोबतच राहा. आणि आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे की नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसरामध्ये 2 व्यक्ती आढळल्या. त्याच्यातली एक व्यक्ती कृष्णा आंधळे असल्याचा दावा एका स्थानिकांनी केलेला आहे आणि त्या संदर्भात सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगपत सिंग राजपूत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी फरार असलेला कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा जो तो केला जातो आहे. स्थानिकांकडून त्याला पाहिल्याचं देखील म्हटलं जातं. या संदर्भात गंगापूर पोलिसांना स्थानिकांनी माहिती दिली आहे. गंगापूर पोलीस देखील आता या संदर्भात माहिती घेत आहे. माझ्यासोबत गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत सर आहे. सर, नेमकी काय माहिती आली होती आपल्याला, आपण काय तपास करताय? आम्हाला एक कॉल आला होता पोलीस स्टेशनला की संतोष देशमुख प्रकरणामधील एक संशयित दत्त मंदिर परिसरामध्ये आला आहे म्हणून दर्शनासाठी वगैरे. पण आम्ही मग तात्काळ 3 टीम्स घेऊन मी रवाना झालो त्या ठिकाणी संशयित मिळून आला नाही, परंतु आम्ही नियंत्रण कक्षाला त्या संशयिताचं वर्णन कळवलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही 2 टीम्स या आहेत त्या CCTV फुटेज चेक करतायत. आम्ही स्वतःही रवाना झालो आहे. सगळं मिळून शोध घेतो आहे. मिळून आल्यास आम्ही पुढील कारवाई करत आहोत. त्याबाबत आम्ही सर्वांना माहिती कळवलेली आहे. सर, किती पथकं आहेत? तपास कुठे कुठे सुरू आहे? शहरामध्ये काही नाकाबंदीचे आदेश देण्यात आलेले आहे का? आपल्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण भागाचं देखील आहे, त्यामुळे ग्रामीण पोलिसांना या संदर्भात काय माहिती देण्यात आली? बरोबर आहे. कंट्रोलला कॉल दिलेला आहे आम्ही आणि कंट्रोलला कॉल देऊन संशयिताचं वर्णन कळवलेलं आहे आणि त्या वर्णनानुसार म्हसरोड, पंचवटी किंवा ग्रामीण जो पोलीस स्टेशन आहे तालुका पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचा काही जो एरिया आहे किंवा जो डार्क एरिया आहे ज्या ठिकाणी थोडं जंगली झुडपं वगैरे त्या ठिकाणी सर्चिंगसाठी टीम पाठवलेली आहे. मी स्वतः याच्यात लीड करतो आहे वरिष्ठांच्या आदेशान्वये आणि आम्ही पुढील कारवाई करू मिळून आल्यास. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी गंगापूर पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये जे ते पथकं रवाना करण्यात आलेले आहेत. नाशिक शहरामध्ये असल्या शहरी भाग त्यासोबत काही लागून असल्या ग्रामीण भागामध्ये देखील तो असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे कुठेतरी आता पोलिसांच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन संपूर्ण नाशिक शहरामध्ये सुरू आहे. ठिकठिकाणी नाकाबंदीची देखील वेळ आली तर त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे आणि अनेक पथकं जे आहेत ते आता या संदर्भात रवाना करण्यात आल्याची माहिती आता नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून मिळते. कॅमेरामन मयूर बारकेचा शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. तर कृष्णा आंधळेच्या शोधासाठी आता नाशिक पोलीस यंत्रणा
कथित कृष्णा आंधळेच्या शोधासाठी नाशिक पोलीस यंत्रणा आता सज्ज झालेली आहे, सतर्क झालेली आहे. धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या अपडेटबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.